नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अर्थसंकल्पपूर्व बैठकीमध्ये कृषी क्षेत्रावर चर्चा झाली, ज्यामध्ये पीएम किसानची रक्कम दुप्पट होण्यासह कृषी उपकरणांचा GST हटवणार असल्याचे यावेळेस आपल्याला कळते. यंदाचा अर्थसंकल्प पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडणार असून ती सध्या चर्चेमध्ये आहे. यंदाही मागील वर्षाप्रमाणे 2025-26चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी पार पडणार आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना खूप काही फायदा होणार आहे. काय फायदा होणार आहे? पीएम किसानची रक्कम दुप्पट होणार का? GST हटवले जाणार का? शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये शेती करता येणार आहे का? ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून चॅनलला लाईक केलं नसेल, लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बटन देखील ऑन करा. सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये कृषी क्षेत्रावर चर्चा झाली. यावेळी विविध शेतकरी संघटना, मुख्य कृषी अर्थतज्ञ, अर्थमंत्रालयातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील नेते, अधिकारी सगळे उपस्थित असताना अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्रालयातील अधिकारी, अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्राच्या प्रतिनिधींसोबत पूर्व अर्थसंकल्प बैठकमध्ये घेण्यात आली. यामध्ये अर्थमंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामधील सूचनांसाठी केंद्राची बैठक झाली. यावेळी भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात काही शेतकरी संघटना देखील तिथे उपस्थित होत्या, ज्यामध्ये शेतकरी संघटनांची सरकारला काही सूचना करत काही मागण्या त्यांनी मांडल्या. यावेळी BKUचे राष्ट्रीय प्रवक्ते धर्मेंद्र मलिक यांनी कृषी धोरणातील बदल, अर्थसंकल्पातील समर्थन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे कल्याण सुधारणा उद्देशाने केलेल्या सुधारणांबाबत काही बदल सुचवले आहेत. तसेच कृषी अर्थतज्ञांनी शाश्वत कृषी पद्धतीने उत्पादन वाढ आणि बाजारामधील सुधारणा याबाबत माहिती दिली. मलिक यांच्यासह शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्रालयाकडे कृषी उपकरणे, पशु आणि कुक्कुटपालन, खते, बियाणे आणि औषधांवर GST लावण्यात येऊ नये. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो आपल्यासाठी, की खतं, बियाणे, औषधांवर GST लावण्यात येऊ नये, ती GSTच्या कक्षेबाहेर ठेवावी अशी मागणी त्यांनी यावेळेस केली. कृषी क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्माण करत असताना या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात असताना त्यांनी यावेळेस सांगितले. MSPच्या विषयावर ते बोलताना सांगितले की पिकांवर MSP देण्याच्या सूत्रात सुधारणा करण्याची मागणी BKUने सरकारकडे केली. पिकांच्या MSP ठरवताना संभाव्य जोखीम विचारात घेतली जात नाही आणि तसे जो काही काढणीचा खर्च असतो आणि तोटा, या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्याला ती शेती करणं परवडत नाही. यामध्ये अर्थमंत्री सीतारामन यांनी शेतकरी संघटनांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कृषी उत्पादनाच्या किमान आधारभूत किंमत MSPपेक्षा कमी दराने आयात करू नये असेही त्यांनी यावेळेस सांगितले. शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्यांपैकी सर्व प्रमुख म्हणजे फळे आणि भाज्या, दूध आणि मध यांना हमीभाव मिळावा अशी मागणी केली. तसेच या उत्पादनांचा किमान आधारभूत किंमतच्या कक्षेत समावेश करावा अशी मागणी त्यांनी यावेळेस केली. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत लहान शेतकऱ्यांचा विमा हप्ता शून्य करावा अशी देखील मागणी येथे करण्यात आली. दरम्यान याच बैठकीमध्ये शेतकरी संघटनांनी अर्थमंत्रालयासह अर्थतज्ज्ञांच्या समोर PM किसान हप्त्याची रक्कम दुप्पट करण्याची मागणी केली आहे. सध्या PM किसानचे वार्षिक 6,000 रुपये मिळतात, जे 3 हप्त्यामध्ये मिळतात, पण आता त्यामध्ये वाढ होऊन 12,000 रुपये करण्याची मागणी तिथे यांनी केली आहे. आणि या शिफारसीच्या धर्तीवर आता जे काही हे झाल्यानंतर PM किसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी कर्ज आणि कृषी उपकरणं कर्ज ताटत करताना ते फक्त 1% व्याजदराने व्हावे असेही येथे मागणी करण्यात आली. आणि या सगळ्या गोष्टींची आता 1 फेब्रुवारीला जो काही अर्थसंकल्प सादर होईल, त्यामध्ये नक्कीच याचा काही ना काही फायदा शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.